स्टुडंट्स कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन मध्ये आपला नेक्स्ट टॉपिक आहे एंडोक्राइनॉलॉजी. दॅट इज द केमिकल कोऑर्डिनेशन. आणि केमिकल कोऑर्डिनेशनच्या अंडर आपण पाहणार आहोत फर्स्ट द अनाटॉमी ऑफ पिट्युटरी ग्लँड and its functions. So what is the pituitary gland? Pituitary gland, how it do the function of endocrine function of the body. Chemical coordination हे कशा पद्धतीने केल्या जातं हे सगळं आपण पाहणार आहोत पिट्युटरी ग्लँडच्या माध्यमातून. तर आजचा टॉपिक आहे अनाटॉमी ऑफ पिट्युटरी ग्लँड. आता पिट्युटरी ग्लँड जी आहे याला म्हटलं गेलेलं आहे हायपोफायसिस. पिट्युटरी ग्लँडचे फीचर्स आपण पाहणार आहोत. पिट्युटरी ग्लँडचं ओरिजिन काय आहे तर इट इज एक्टोडर्मल अँड एंडोडर्मल इन ओरिजिन. Then it is dual in origin, ectodermal as well as endodermal, and it develops from nervous tissue and epithelial tissue. Nervous as well as epithelial tissue. Position काय आहे? It is situated on the ventral side of midbrain, just below the hypothalamus, behind the optic chiasma. Optic chiasma situated on the ventral side of midbrain, just below the hypothalamus, behind the optic chiasma. It is present in the cavity of sphenoid bone called as sella turcica or hypophyseal fossa. आता ही जी पिट्युटरी ग्लँड आहे ही हायपोथॅलॅमस मध्ये या पिट्युटरी ग्लँडचं पूर्ण स्ट्रक्चर आपण पाहणार आहोत डिटेलमध्ये. पण ही पिट्युटरी ग्लँड कशी आहे? जस्ट लाईक having the shape of mutton, that is the shape of pea. एक वाटाण्यासारखी अशी छोटीशी ही एक ग्लँड आहे जी पूर्ण बॉडीचं एंडोक्राइन फंक्शन करते. सिक्रेटरी हार्मोन्स याच्यामध्ये कितीतरी ग्लँड्सला ती स्टिम्युलेट करते आणि त्याचं सिक्रेशन घडवून आणते. ओव्हरऑल कम्प्लीट हार्मोनल बॅलन्स करण्याचं काम ही पिट्युटरी करते. इट इज अ मास्टर ग्लँड वी ऑलवेज से. तर पिट्युटरी ग्लँड जी आहे ही पिट्युटरी ग्लँड कुठे सिच्युएट आहे आपण पाहिलं, जस्ट बिलो द हायपोथॅलॅमस, अँड इट इज बिहाइंड द ऑप्टिक कायझमा, प्रेझेंट इन द कॅव्हिटी कॉल्ड स्पिनॉइड बोन. क्रॅनियम मध्ये जे स्पिनॉइड बोन आहे त्या स्पिनॉइड बोन मध्ये जे स्ट्रक्चर आहे त्याला म्हणतात असं डिप्रेशन, त्याला म्हणतात सेला टर्सिका. आणि इन द सेला टर्सिका त्या याच्यामध्ये और हायपोफायसिल फोसा किंवा सिंपल सेला टर्सिका वी कॅन से, that is the some depressions in the sphenoid bone. आणि तिथे जी लोकेट आहे ती म्हणजे पिट्युटरी. अतिशय म्हणजे जस्ट आपण पाहिलं की जस्ट हॅव्हिंग द शेप लाईक पी, एक वाटाणा एवढी ही छोटीशी ग्लँड आहे जी एवढं इम्पॉर्टंट फंक्शन क्लिप करते. So this is the position connected by hypothalamus, and this is connected by the nervous tissue called as the pituitary stalk or infundibulum आपण त्याला म्हणतो. This is the infundibulum, this is the stalk of hypophysis. पिट्युटरीला हायपोथायसिस म्हटलं गेलेलं आहे. सो हायपोफायसिसचं अटॅचमेंट हायपोथॅलॅमसशी, दॅट इज कॉल्ड ॲज द इन्फंडिब्युलर स्टॉक. आता ही पिट्युटरी कशा पद्धतीने म्हणजे पिट्युटरीचे दोन स्ट्रक्चर मध्ये आपण मॉर्फॉलॉजी जर बघितली तर पिट्युटरी ग्लँड इज हॅव्हिंग द टू डिस्टिंक्ट रिजन, ॲडिनो हायपोफायसिस दॅट इज कॉल्ड अँटेरियर अँड अनदर वन इज द posterior lobe. Anterior lobe adenohypophysis and posterior lobe that is called as the neurohypophysis. इथे दिलेलंच आहे बघा. ही डायग्राम जी आहे या डायग्राम मध्ये पूर्ण दिसते. सो जस्ट पोझिशन आपण नुकतीच बघितली की बिहाइंड द ऑप्टिक कायझमा दिस ग्लँड इट इज लोकेटेड. ही जी आहे याचे दोन लोब्स आहेत. याच्यामध्ये दिस वन इट इज कॉल्ड ॲज, हा जो ॲडिनोहायपोफायसिसचा पोर्शन आहे, दुसरा जो पोर्शन आहे त्याला आपण म्हणतो न्यूरोहायपोफायसिस. दिस इज द पोस्टेरियर लोब ऑफ पिट्युटरी, दिस इज द अँटेरियर लोब ऑफ पिट्युटरी. अँटेरियरला म्हटलं गेलेलं ॲडिनोहायपोफायसिस अँड पोस्टेरियर लोब इट इज कॉल्ड ॲज द न्यूरोहायपोफायसिस. याचे पॉइंट्स आपण पुढे पाहणारच आहोत. देन आता हे जे आहे हे सगळे लेबलिंग हे पुढे सगळे येणार आहेत. हायपोफायसियल पोर्टल वेन कशाला म्हणतो आपण, सो एव्हरीथिंग वी विल कम टू नो. तर ही जी आहे पिट्युटरी ग्लँड याचे अँटेरियर आणि पोस्टेरियर लोब महत्वाचे आहे.
अँटेरियर लोबला आपण म्हणतो ॲडिनो हायपोफायसिस आणि पोस्टेरियर लोब आहे तो म्हणजे न्यूरो हायपोफायसिस. नावामध्ये पण काय दिलेलं आहे, ॲडिनो म्हणजे ग्लँड, हायपोफायसिस म्हणजे पिट्युटरी ग्लँड आपण म्हणतो, पण त्याचा जो अँटेरियर पोर्शन दॅट इज ॲडिनो आहे. तसं ॲडिनो म्हणजेच ग्लँड्युलर पोर्शन. आता हा ग्लँड्युलर पोर्शन कशा पद्धतीने तयार झालेला आहे हे आपण पुढे पॉइंट्समध्ये घेऊ. न्यूरो हायपोफायसिस, न्यूरो म्हणजे हे काय दाखवते, नर्वस कनेक्शन दाखवते. ॲडिनो म्हणजे ग्लँड, हे ग्लँड्युलर स्ट्रक्चर दाखवते आहे. ग्लँडचं काम असतं सिक्रीट करणे आणि न्यूरो, न्यूरो हे आहे नर्वस टिश्यूशी रिलेटेड आहे. तर नर्वस टिश्यू इथले जे हार्मोन्स आहेत न्यूरो हायपोफायसिस यामध्ये जे हार्मोन्स आहेत, हे जे हार्मोन्स आहे हे स्टोरिंगचं फक्त काम करणार या लोबमध्ये. हा जो पोस्टेरियर लोब आहे पिट्युटरीचा, इथे जे न्यूरो हायपोफायसिसचे जे हार्मोन आहेत ते फक्त स्टोअर होतात आणि वेळ पडेल त्या वेळेला ते म्हणजे टार्गेट ऑर्गनकडे सेंड होतात, सिक्रेट होतात. इथे सिक्रेशन हा महत्वाचा रोल आहे कारण ग्लँड्युलर स्ट्रक्चर आहे ॲडिनो, ॲडिनो इट मीन्स ग्लँड. त्यामुळे हायपोफायसिसचा हा जो पोर्शन आहे हा सिक्रेटरी पोर्शन आहे. तर पिट्युटरी ग्लँड इट सिक्रेट सो मेनी हार्मोन्स. तर हे सगळे हार्मोन्स इथे सिक्रेट केल्या जातात. याला हायपोथॅलॅमस जे काही आहे स्टिम्युलेशन आणि इनहिबिशन करत असते या पिट्युटरीला. आणि न्यूरो हायपोफायसिस हा जो पोस्टेरियर लोब आहे इथून जे हायपोथॅलॅमस मेन हार्मोन्स सिक्रेट करते आणि ते फक्त इथे स्टोअर होतात, इथे स्टोअर होण्याचं काम केलं जातं. तर हे दोन नीट लक्षात घ्यायचं आहे. याच्यामध्ये पिट्युटरी ग्लँडमध्ये आता वन बाय वन आपण एक स्ट्रक्चर पाहणार आहोत पॉइंट्सच्या माध्यमातून. की पिट्युटरी ग्लँडमध्ये आता आपण पाहिलं की अँटेरियर लोब तुम्हाला दाखवलं. इट इज व्हॉट लार्जेस्ट पार्ट आहे अँटेरियर लोब कारण की तो ग्लँड्युलर पोर्शन आहे, सिक्रेटरी पोर्शन आहे. इट ऑक्युपाइज अबाउट 75% region of the pituitary gland. Then it develops as an outgrowth called Rathke's pouch from the roof of buccal cavity. म्हणजे काय, तर हे जे म्हटलंय मी तुम्हाला की ॲडिनो हायपोफायसिस, ॲडिनोचं मिनिंग होते की ग्लँड. मग हा जो ग्लँड्युलर जो पार्ट आहे या ग्लँड तयार कशा झालेला आहे, सो एम्ब्रियॉनिक कंडिशनमध्ये ज्या वेळेला एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट होत असते त्या एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटमध्ये काय म्हटलेलं आहे, आउट दिस डेव्हलप फ्रॉम द रूफ ऑफ बकल कॅव्हिटी. जी बकल कॅव्हिटी आहे आपला हा जो फॅरिंजियल माउथ पोर्शन जो आहे तर त्या फॅरिंजियल पोर्शन पासून एक आउटग्रोथ जी आहे, एक आउट पाउच पूर्ण तिथून एक्सटेंड होऊन वर जो क्रॅनियम आहे त्यातला जो आपण लोकेशन पाहिलं पिट्युटरीचं की सेला टर्सिका, इट इज लोकेटेड इन द दॅट इज डिप्रेशन कॉल्ड ॲज स्पिनॉइड बोन. स्पिनॉइड बोन पर्यंत जे एक्सटेन्शन झालेलं आहे बकल कॅव्हिटी पासून फॅरिंजियल पोर्शन पासून जे एक्सटेन्शन झाले एम्ब्रियॉनिक कंडिशन मध्ये याच्यापर्यंत क्रॅनियम मधल्या स्पिनॉइड बोन पर्यंत हे जे आउटग्रोथ आहे त्याला म्हटलं गेलेलं आहे रॅथिकेस पाऊच. अशा पद्धतीने ही ग्लँड अस्तित्वात आली आहे. दिस इज व्हॉट दिस डेव्हलप्स एज अन आउटग्रोथ कॉल्ड एज द रॅथिकेज पाऊच फ्रॉम द रूफ ऑफ बकल कॅव्हिटी. मग आता या ॲडिनो हायपोफायसिस हा अँटेरियर लोब आहे. याचे परत 3 पार्ट्स येतात. एक म्हणजे पार्स डिस्टालिस, पार्स यूज द वर्ड कॉमन, दॅट पार्स डिस्टालिस, पार्स ट्युबेरालिस हा दुसरा, आणि मधला जो आहे दॅट इज पार्स इंटरमिडिया. तर पार्स डिस्टालिस असे 3 डिव्हिजन आहे याचे की धीस ॲडिनो हायपोफायसिस जो अँटेरियर लोब आहे तो 3 फर्दर पार्ट दाखवतो. तो म्हणजे पार्स डिस्टालिस, पार्स इंटरमिडिया अँड पार्स ट्युबेरालिस. तर पार्स इंटरमिडिया हा जो आहे इट इज रुडिमेंटरी म्हणून कन्सिडर केला जातो. त्याचं फारसं फंक्शन नाही आहे. सो दिस इज द रुडिमेंटरी पार्ट आणि इट इज मर्ज, तो याच्यामध्ये इन्क्लूड झालेला आहे पार्स डिस्टॅलिस मध्ये. सो पार्स इंटरमिडिया इज अ नॅरो क्लेफ्ट बिटवीन पार्स डिस्टॅलिस अँड पार्स नर्वोजा. मेन दोनच दाखवले जातात अँटेरियर पिट्युटरीचे, पार्स डिस्टॅलिस अँड पार्स ट्युबेरालिस. हे दोनच पार्ट कन्सिडर केले जाते. पार्स इंटरमिडियाला पूर्णपणे मर्ज केलेले आहे पार्स डिस्टॅलिस मध्ये. तर पार्स इंटरमिडिया हा फक्त एक क्लेफ्ट राहिलेला आहे छोटासा बिटवीन द पार्स डिस्टॅलिस अँड पार्स नर्वोजा. दिस इज द न्यूरो हायपोफायसिस. इट शोज प्रेझेन्स ऑफ सिस्टिक स्पेसेस अँड इट इज रिड्यूस, लेस डेव्हलप अँड नॉन फंक्शनल इन ह्युमन बिंग. ह्युमन बिंग मध्ये त्याचा फारसा रोल नाहीये. त्यामुळे मेन रिजन आहे पार्स दॅट इज द डिस्टॅलिस अँड पार्स ट्युबेरालिस.
So we are going to see first, that is the adenohypophysis मध्ये पार्स डिस्टॅलिस ही डायग्राम दिसते तुम्हाला इथे या पद्धतीने. तर हे मीडियन हे जे स्ट्रक्चर आहे हे मर्ज झालेलं आहे पार्स डिस्टॅलिस मध्ये. त्यानंतर anteriorly these adenohypophysis 75% आहे, तर न्यूरोहायपोफायसिस रिमेनिंग 25% ऑक्युपाय करते. पार्स डिस्टॅलिस मध्ये इट इज द largest anterior part of adenohypophysis made up of loose cords of epithelioid secretory cells separated by reticular connective tissue containing blood sinusoid. या पार्स डिस्टॅलिस मध्ये काय येते, and it is connected is just a minute. तर it contains this blood sinusoid आणि इथे glandular secretory cells मेन जे आहे त्या glandular secretory contain the sinusoid, glandular secretory cells, pars distalis, anterior part of adenohypophysis having the epithelioid secretory cells. So then next part जो आपण पाहतोय tuberalis, यामध्ये this is the tubular region present below the hypothalamus and it is like a collar around the infundibulum. Infundibulum is a stalk where hypophysis म्हणजेच pituitary hypothalamus ला connected आहे. तो जो stalk आहे त्याला म्हणतात infundibulum. So pars tubularis is the collar around the infundibulum. Now cells of this region are non-secretory. And pars intermedia, just we have seen it is merged in the pars distalis. तर आपल्याला अगोदर बघायचं आहे हे adenohypophysis. आता हा जो ऍडिनोहायपोफायसिसचा मेन पोर्शन आहे यामध्ये ऍडिनोहायपोफायसिसचं ही जे आहे हा कसा आहे, दिस पार्स इंटरमिडिया इथे दाखवलेला आहे. जस्ट इट इज अ क्लेफ्ट. दिस इज द पार्स डिस्टॅलिस अँड पार्स नर्वोसा. तर याच्यामध्ये हा जो अँटेरियर पोर्शन आहे पिट्युटरीचा, इट इज अ ग्लँड्युलर पोर्शन अँड इट सिक्रेट्स द मेन हार्मोन्स. मेनी हार्मोन्स आर सिक्रेटेड बाय द पिट्युटरी. आता इथे तुम्हाला अजून हे जे स्ट्रक्चर दिसते याला आपण म्हणतो पोर्टल, हायपोफायसियल पोर्टल वेन. या अँटेरियर पोर्शनला आपल्याला दिसेल पोर्टल वेन इट इज देअर. व्हॉट डू मीन बाय द पोर्टल? पोर्टलचा अर्थ काय होतो की पोर्टल म्हणजे ज्या वेन्स आहे दॅट इज द इट स्टार्ट्स देअर अँड स्टार्ट्स अँड एंडिंग हे दोन्ही त्या ऑर्गनशीच कनेक्टेड आहे. मीन स्टार्ट्स फ्रॉम द हायपोथॅलमस आणि हायपोफायसिसचं जे कनेक्शन आहे. So these portal vein म्हणजे या ज्या veins आहे, it starts from the hypothalamus and ends in the hypothalamus. हे जे पोर्टल वेन त्याला आपण म्हणतो की हायपोथॅलमस आणि हायपोफायसिस या दोघांचंच कनेक्शन आहे. जनरली आपण जो हार्ट ब्लडचा सप्लाय म्हणतो तो हार्ट कडून येतो, पण इथे हार्टशी रिलेटेड नाही. पोर्टल याचा अर्थ येतो की पोर्टल कॅपिलरी नेटवर्क याचा अर्थ इट स्टार्ट्स देअर अँड एंड्स देअर. ओके, स्टार्टिंग आणि एंडिंग हे दोन्ही त्याच ठिकाणी होणार, त्याला आपण म्हणतो पोर्टल सिस्टीम. इथे हायपोथॅलमस आणि हायपोफायसिसचं कनेक्शन आहे. हायपोफायसियल दॅट इज द कनेक्शन इट इज. सो हे जे आहे या पोर्टलचा अर्थ आपण लक्षात घेतलेला आहे. सो हिअर द पोर्टल सिस्टीम इट इज देअर. तर न्यूरोहायपोफायसिस मध्ये नर्वस टिश्यू ॲक्झॉनिक फायबर जे आहे ते ॲक्झॉनिक फायबर तिथे हे असतात मर्ज झालेले आहेत. ॲक्झॉनिक फायबर एंटर झालेले आहे, डीप गेलेले आहे न्यूरोहायपोफायसिस मध्ये. तर ॲडिनोहायपोफायसिस मध्ये ही पोर्टल सिस्टीम वर्क करते जिथे इट स्टार्ट्स विथ द अँड एंड्स इन द वेन. स्टार्टिंग अँड एंडिंग टेक्स प्लेस विथ दिस. नेक्स्ट न्यूरोहायपोफायसिस मध्ये it is the posterior lobe of pituitary 25% and attached to hypothalamus by infundibular stalk. Grows an extension of hypothalamus called as neural bud. याच्यामध्ये median eminence आपण पाहिला आणि infundibulum. Median eminence solar median part of hypothalamus where infundibulum gets attached. तर median eminence आपण डायग्राम मध्ये बघितलं किंवा आपण आता बघू परत की दॅट इज द सोलर मीडियन पार्ट ऑफ हायपोथॅलमस. एक जो पार्ट आहे पोस्टेरियर, हा पोस्टेरियर लोब आहे न्यूरोहायपोफायसिस ज्याला आपण म्हणतो, तो हायपोथॅलमसला कनेक्टेड आहे. तर हे जे मीडियन इमिनन्स आहे दॅट इज द सोलर मीडियन पार्ट ऑफ हायपोथॅलमस वेअर इन्फंडिब्युलम गेट्स अटॅच.
इन्फंटिब्युलम आपण पाहिलं, दॅट इज द स्टॉक आहे की जो हायपोफायसिस ओव्हरऑल पूर्ण हायपोफायसिस जी आहे ती कनेक्ट होते हायपोथॅलॅमसला. So it also serves as a passage for the axonic fiber of neurosecretory cell present in the hypothalamus. इकडे जसं हायपोफायसिस अँटेरियर लोब मध्ये आपण पोर्टल सिस्टीम बघितली, पोर्टल वेन, तसं याच्यामध्ये न्यूरो हायपोफायसिस मध्ये जे आपण पाहणार ते एक्झॉनिक फायबर जे फक्त न्यूरो म्हणून शब्द आपण वापरलेला आहे, नर्वस टिश्यूचं काम करतात. तर इथे पार्स नर्वसा, इट इज द pars nervosa, that is the lowermost larger region of neurohypophysis and has axon in between the P2 side. तर इथे काय आहे ऍक्च्युअली अजून इथे दोन प्रकारे इथे स्ट्रक्चर आपण अगोदर बघू. तर या स्ट्रक्चर मध्ये दिसते तुम्हाला ही स्ट्रक्चर हे पार्स नर्वोजा न्यूरोहायपोफायसिस हे एक्झॉनिक फायबर्स इथे एंड झालेले आहे. इकडे आपण पाहिलं की पोर्टल सिस्टीम आहे आणि इथे दोन प्रकारचे न्यूक्लियस आहे, सुप्रा ऑप्टिक न्यूक्लियस आणि पॅराव्हेंट्रिक्युलर न्यूक्लियस. हे न्यूरोहायपोफायसिसशी रिलेटेड आहे. सुप्रा ऑप्टिक न्यूक्लियस जे आहे हे जे न्यूक्लियस आहे हे एडीएच हार्मोन सिक्रेट करतात आणि पॅराव्हेंट्रिक्युलर न्यूक्लियस जे आहे ते ऑक्सिटोसिन फॉर्म करतात. सुप्रा ऑप्टिक न्यूक्लियस एडीएच अँटी डायुरेटिक हार्मोन जो किडनीमध्ये आपण पाहिला होता, सुप्रा ऑप्टिक न्यूक्लियस एडीएच अँटी डायुरेटिक हार्मोन फॉर्म करतो. तर पॅराव्हेंट्रिक्युलर न्यूक्लियस जो आहे तो ऑक्सिटोसिन. हे जे आहे हे जे दोन हार्मोन आहे अँटी डायुरेटिक आणि ऑक्सिटोसिन हे दोनच हार्मोन फक्त न्यूरो हायपोफायसिसचे जे की हायपोथॅलॅमस सिक्रीट करतो आणि न्यूरो हायपोफायसिसचा हा जो पोर्शन आहे तो फक्त त्याला स्टोअर करण्याचं काम करते. इथे सिक्रिशनचा रोल नाहीये हे लक्षात घेणं गरजेचं आहे. पण इथे जो अँटेरियर लोब आहे याला फक्त हायपोथॅलॅमस रेग्युलेट करण्याचं काम करते, स्टिम्युलेट करण्याचं काम करते. इनहिबिटरी फॅक्टर ॲज वेल एज रिलीजिंग फॅक्टर फ्रॉम हायपोथॅलॅमस कडून पिट्युटरी कडे पाठवल्या जातात, अँटेरियर पार्ट कडे पाठवल्या जातात आणि अँटेरियर पार्ट सो मेनी हार्मोन सिक्रीट करते. तर ही जी आहे तर हे आपण पाहतोय दिस इज द अनाटॉमी ऑफ दॅट इज द पिट्युटरी ग्लँड ऑर इट इज कॉल्ड द हायपोफायसिस. त्यामध्ये आपण पाहिलं की ओरिजिन काय आहे, एक्टोडर्मलही आहे, एंडोडर्मल आहे. ड्युएल ओरिजिन हे दाखवते आहे. एकीकडे दॅट इज इपिथेलियल सेल्स आहे, ग्लँड्युलर सेल्स आहेत, एकीकडे नर्वस टिश्यू आहे. पोस्टेरियर लोबला पोझिशन आपण पाहिली की हाऊ इट इज फॉर्म. दिस इज द सिंपल जस्ट लाईक हॅव्हिंग द शेप ऑफ पी. इतकी छोटीशी ग्लँड पूर्ण बॉडीला कंट्रोल करते आणि ही जी ग्लँड आहे सेला टर्सिका मध्ये प्रेझेंट आहे. स्क्रॅनियमच्या स्पिनॉइड बोन मध्ये जो काही डिप्रेशन आहे एक त्याला आपण म्हणणार सेला टर्सिका, त्यामध्ये याचं लोकेशन आहे. तर ही अतिशय इम्पॉर्टंट अशी ही जी ग्लँड आहे ही ग्लँड हायपोथॅलॅमस हायपोफायसियल कनेक्शन दाखवते. एकीकडे पोर्टल सिस्टीम, एकीकडे एक्झॉनिक फायबर्स, सिंपल दॅट इज द नर्वस टिश्यू. तर ही जी इपिथेलियम ग्लँड आपण ही जी हायपोफायसिस आपण पाहिली पिट्युटरी ग्लँड आहे, दिस इज द मास्टर ग्लँड आणि याला मेन रेग्युलेट करणारी जे हायपोथॅलॅमस आहे दॅट इज द पार्ट ऑफ ब्रेन. त्यामुळे त्याच्यामध्ये नर्वस पण पार्ट येतोय आणि त्याला तो जो स्टिम्युलेटिंग भाग आहे पिट्युटरी दॅट इज द सिक्रेटरी पार्ट, ग्लँड्युलर पार्ट म्हणून ॲडिनो हायपोफायसिस आणि न्यूरो हायपोफायसिस असं आपण बघितलं. त्याचबरोबर ही ग्लँड कशी ओरिजिनेट झाली तर एम्ब्रियॉनिक कंडिशन मध्ये जे बक्कल कॅव्हिटीमध्ये जे फॅरिंजियल पार्ट जो आहे तिथून आउटग्रोथ होऊन तो जो आउटग्रोथ आहे ती सेला टर्सिका पर्यंत स्पिनॉइड बोन पर्यंत जी आउटग्रोथ पोहोचलेली आहे त्यातून ही जी ग्लँड आहे ती ओरिजिनेट झालेली आपण बघितलेली आहे. तर अशा पद्धतीने पिट्युटरी ग्लँडचे सगळं स्ट्रक्चर आपण पाहिलं. ॲडिनो हायपोफायसिस अँटेरियर लोबचे पार्ट बघितले, पास डिस्टालिस, ट्युबेरालिस अँड इंटरमिडिया इज अ रिड्युटरी दिस इज द रिड्यूस part of the adenohypophysis and this is intermediate is not having any function in the human beings. त्यानंतर नेक्स्ट जो न्यूरोहायपोफायसिसचा भाग बघितला यामध्ये सुप्रा ऑप्टिक आणि मेन दॅट इज द पॅराव्हेंट्रिक्युलर न्यूक्लियर. तर हे दोन प्रकारच्या हे जे आहे हे स्ट्रक्चर आपण याच्यामध्ये स्पेशली बघितलं. सुप्रा ऑप्टिक सिक्रेट द फॉर्म द एडीएच अँड पॅराव्हेंट्रिक्युलर इट फॉर्म द ऑक्सिटोसिन. तर हे महत्वाचा डिफरन्स फॉर्म मध्ये पण आपण लक्षात घेऊ शकतो. नाव देर आर द फंक्शन्स ऑफ द पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँड अँड हायपोथॅलॅमस इट ऍक्ट्स ॲज अ युनिट म्हणून म्हटलेलं आहे. कारण हायपोथॅलॅमस जोपर्यंत स्टिम्युलेट करत नाही, जोपर्यंत रिलीजिंग फॅक्टर पाठवत नाही पिट्युटरी ग्लँडकडे
तोपर्यंत पिट्युटरी ग्लँड स्टिम्युलेटच होणार नाही. त्यामुळे हायपोथॅलॅमसला म्हटलं गेलं, जरी आपण म्हणतो की पिट्युटरी ग्लँड इज अ मास्टर ग्लँड, तर हायपोथॅलॅमस इज अ मास्टर ऑफ मास्टर ग्लँड. हायपोथॅलॅमस हा ब्रेनचा पोर्शन आहे, डायन्सेफॅलॉनचा भाग आहे. आपण बघितलं फोरब्रेन मध्ये, तर डायन्सेफॅलॉनचा पार्ट येतो हायपोथॅलॅमस. या हायपोथॅलॅमसला ही पिट्युटरी ग्लँड अटॅच आहे, ओके, बाय द स्टॉक कॉल्ड इन्फंटिब्युलम. तर पिट्युटरी ग्लँडला जोपर्यंत हायपोथॅलॅमस रिलीजिंग फॅक्टर जे आहे, जो ॲडिनोहायपोफायसिसचा भाग आहे, जो सिक्रेटरी पार्ट आहे, तिथे जोपर्यंत रिलीजिंग फॅक्टर पाठवला जात नाही तोपर्यंत पिट्युटरी ग्लँड स्टिम्युलेट होणार नाही. आणि त्याला जेव्हा फंक्शनिंग स्टॉप करायचे की हार्मोनची लेवल बॉडीमध्ये खूप जास्त झालेली आहे, तेव्हा इन्हिबिशनचं काम सुद्धा पिट्युटरी हायपोथॅलॅमसकडे कन्व्हे करणार आणि हायपोथॅलॅमस इन्हिबिटरी फॅक्टर ज्या वेळेला पाठवेल त्याच वेळेला हे जे जास्त प्रमाणात जे हार्मोन सिक्रेट झालेले आहे त्याचं इन्हिबिशन त्याद्वारे होईल. त्यामुळे हायपोथॅलॅमस पिट्युटरी ग्लँडला सिक्रेट करेल आणि पिट्युटरी ग्लँड सिक्रेट्स ओव्हरऑल ऑल द endocrine glands of the body. So this is the unit regulating activity of most of other endocrine glands. Pituitary gland produces 7 hormones and receives the 2 hormone from hypothalamus. Pituitary gland overall हे जे 7 हार्मोन एक ॲडिनोहायपोफायसिस सिक्रेट करते, तर रिसीव्स 2 हार्मोन ऑक्सिटोसिन and ADH from the hypothalamus which is stored in the neurohypophysis. पिट्युटरी ग्लँडचे हे 2 पार्ट आहे, ॲडिनो आणि न्यूरो. तर ॲडिनो काय करेल, 7 हार्मोन सिक्रेट करते, तर न्यूरोहायपोफायसिस फक्त हे 2च हार्मोन लक्षात घ्यायचे, ऑक्सिटोसिन अँड एडीएच. हे 2 हार्मोन्स स्टोअर करून ठेवण्याचं काम करते, नॉट द सिक्रेशन. तर ही गडबड करायची नाहीये. इथे सिक्रेशन होते एका लोबमध्ये, तर एका लोबमध्ये न्यूरोहायपोफायसिसमध्ये फक्त स्टोरेज होतो आणि आवश्यकतेनुसार ते टार्गेट ऑर्गनकडे पाठवले जातात. त्यानंतर न्यूरोहायपोफायसिस स्टोअर, इथे आलेला आहे पॉईंट परत, हार्मोन्स स्टोअर द हार्मोन लाईक एडीएच अँड ऑक्सिटोसिन, अँटी डायुरेटिक हार्मोन अँड ऑक्सिटोसिन विच आर प्रोड्यूस्ड बाय हायपोथॅलॅमस. ॲडिनोहायपोफायसिस, तर मग आता हे 2च हार्मोन इकडे सिक्रेट केले जातात, सॉरी स्टोअर केले जातात न्यूरोहायपोफायसिस कडे, जे की हायपोथॅलॅमस सिक्रेट करते. आणि ॲडिनोहायपोफायसिस मात्र स्वतः प्रोड्यूस करते हार्मोन जे आहेत ग्रोथ हार्मोन, ज्याला म्हणतो आपण GH, ज्याच्यावर ग्रोथ डिपेंड करते. थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन अतिशय इम्पॉर्टंट हार्मोन आहे. TSH आपण म्हणतो थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. ही थायरॉइड ग्लँडचं मेटाबॉलिझम घडवून आणते आणि ओव्हरऑल पूर्ण बॉडीचं मेटाबॉलिझम मध्ये कशा पद्धतीने मदत करते पुढे आपण पाहणार आहोत. थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. देन नेक्स्ट हार्मोन आहे ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन, particularly ACTH, ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन. ॲड्रिनल ग्लँड त्याला स्टिम्युलेट करण्याचं काम करते त्याच्या कॉर्टेक्सला, आणि ते बरेचसे हार्मोन पुढे फॉर्म करतात, तर तोही रोल आपल्याला पुढे बघायचा आहे. त्यानंतर प्रोलॅक्टिन हा एक हार्मोन आहे, ल्युटिओट्रॉपिक हार्मोन आहे, LTH, हे सगळे रिप्रोडक्टिव्ह हार्मोन्स पुढे आपल्याला बघायचे आहे. देन गोनॅडोट्रॉपिन, गोनॅड्स म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स, तर गोनॅडोट्रॉपिक हार्मोन GTH, गोनॅड्स म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. पर्टिक्युलरली ज्या वेळेला प्युबर्टी स्टेज असते त्यावेळेला जी हार्मोनल कंडिशन्स क्रिएट होते, ज्या वेळेला हार्मोन सिक्रेट व्हायला लागतात आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ग्रो व्हायला लागते, त्यावेळेला महत्वाचा रोल आहे पिट्युटरी ग्लँडचा. सो पिट्युटरी ग्लँड्स ॲडिनोहायपोफायसिस स्पेशली सिक्रेशनचं प्रोडक्शनचं काम करते, ज्याला की हायपोथॅलॅमस स्टिम्युलेट करत असते. त्यामुळे पिट्युटरी ग्लँडला आपण म्हणतो हायपोफायसिस, आणि या हायपोफायसिसचं हायपोथॅलॅमसशी कनेक्शन असल्यामुळे हायपोथॅलॅमस इज अ रिजन इन द ब्रेन. हा ब्रेन मधला पार्ट आहे आणि हा सगळा एंडोक्रायनॉलॉजीचा भाग आहे. त्यामुळे हायपोफायसियन रिलेशन आपण म्हणू, तर या पद्धतीने ते पूर्णपणे एंडोक्रायनॉलॉजी म्हणजे जे की हार्मोनल कॉर्डिनेशन जे बॉडीचं आहे, केमिकल कॉर्डिनेशन आहे, ते घडवून आणलं जातं. हा कम्प्लीट एंडोक्रायनॉलॉजीचा भाग आपण अजून परत सगळे हार्मोन्स आणि त्याचे फंक्शनिंग हे पुढच्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत. आज आपण पाहिलेलं आहे पिट्युटरी ग्लँड, इट्स अॅनाटॉमी, की पिट्युटरी ग्लँड कशी आहे, त्याची साईज काय आहे, त्याचा शेप काय आहे, फ्रॉम वेअर इट इज ओरिजिनेटेड, हाऊ इट इज ओरिजिनेटेड. त्यानंतर ही पिट्युटरी ग्लँड जी आहे ती 2 लोबमध्ये आहे. एक लोब हा सिक्रेटरी आहे, एक लोब फक्त स्टोरेजचं काम करतो. अँटेरियर आणि पोस्टेरियर त्याचे 2 पार्ट्स आपण हे सगळं डिटेलमध्ये आज आपण बघितलं. अॅनाटॉमी
आणि सोबत त्याचे फंक्शन्स, ओव्हरऑल फंक्शन्स आपण पाहिले. आता प्रत्येक ॲडिनोहायपोफायसिसचे जे 7 हार्मोन्स आहे, त्या प्रत्येक हार्मोन्स आणि त्याचं कंट्रोलिंग हे नेक्स्ट पार्टमध्ये आपण पाहणार आहोत. So this is all about the pituitary gland.